बहाणा होतो. अपंग असूनही तुम्ही जिंकलात आणि माझ्याकडे सगळं असूनही मी हरले. मी नाही समजू शकले तुम्हाला. मी तुमच्यावर खूप अन्याय करत गेले आणि या घरासाठी तुम्ही सगळं काही सहन करत राहिलात. मला कठोरातली कठोर शिक्षा ही कमी आहे. शक्य झाल्यास मला माफ करा. खात्री करायला आलीस की मी मेलोय की जिवंत आहे याची? का केलं वहिनी असं तू? अगं तुला जराही धीर निघाला नाही. मी जास्त दिवस त्या घरात राहणार नाही वचन दिलं होतं तुला, पण तू धीर धरला नाही. आता दादाला काय उत्तर देशील? काय मिळवलंय सगळं करून? काहीच नाही. पण वहिनी, नकळत तुझ्या हातून केवढं मोठं पुण्य घडून गेलंय. रोज रोजच्या मरण्यापेक्षा एकदाच मेलेलं बरं. वहिनी, तू मला मारलं असलंस ना तरी या अपंगत्वातून मुक्त केलंयस. पण मी फक्त शरीराने अपंग होतो, बुद्धीने मनाने नाही. साऱ्या जगाला हे ओरडून ओरडून सांगत होतो, पण कोणीच दखल घेतली नाही. माझ्याकडे दुर्लक्ष केलं, मला वाईट टाकलं. तेव्हा माझ्या आत्म्याला किती वेदना झाल्या असतील याची कल्पना फक्त मीच करू शकतो. वहिनी, मला जगायचं होतं ग, मला जगायचं होतं. मला माझ्या अपंगत्वाशी झुंज देऊन जिंकायचं होतं. मला फक्त एक संधी हवी होती. तुला काय वाटलं? हे एवढं सगळं झाल्यावर दादाला काहीच कळणार नाही? अगं, खूप हुशार आहे तो तुला कधी क्षमा करणार नाही. पण मी तसं होऊ देणार नाही. तुला इथून लवकरच जायला पाहिजे. लोक आत्महत्या समजून विसरून जातील. जा वहिनी, तुझी कायमची पीडा केली, तुझी सुखाची दारं उघडली वहिनी. प्लीज वहिनी, माझ्या दादाची काळजी घे.
जा जा वहिनी, वेळ फार कमी आहे वहिनी. जा, तुला लवकर गेलं पाहिजे वहिनी. जा. हे आकाश, पृथ्वी, हवा, निसर्ग, तुम्ही सुद्धा माझ्या आनंदात सामील व्हा. माझ्या आनंदाला आज पूर आलाय. त्या स्वार्थी जगात निरर्थी माणसाला काहीच जागा नाही, आणि माझ्या जगण्याला सुद्धा काहीच अर्थ नव्हता. मग मी सुद्धा निरर्थीच ना? का तर मी अपंग आहे म्हणून. विधात्यानं मला अपंग शरीर दिल्यानं खूप छळ झाला माझा. पण आता काही क्षणातच हे शरीर सोडल्यावर माझ्या आत्म्याला सुद्धा शांती मिळेल. हे परमेश्वरा, तू माझ्याकडून पाप पुण्याचा हिशोब सुद्धा मागू शकत नाही, कारण तू त्याची संधीच मला दिली नाही. माझ्या पदरात फक्त दुःखच टाकली. डॉक्टर, लवकर या बॉडीला पोस्टमॉर्टम साठी जाऊ द्या, म्हणजे आम्ही लोक मोकळे. अहो पण मला खात्री तर करू द्या. हो, काय खात्री करताय? पॉयझन केस आहे. आम्ही तर मेल्याचा पंचनामा सुद्धा केलाय. ही इज डेड. अहो खात्री केल्याशिवाय मी कसं समजायचं हे डेड आहे की नाही? ठीक आहे, जशी तुमची इच्छा, घ्या खात्री करून. ओ माय गॉड बॉयज, लवकर या बॉडीला इमर्जन्सी वॉर्ड मध्ये घ्या. लवकर, हरी अप. तुमच्या गैरजबाबदार वागणुकीमुळे एका निरपराध्याचा बळी गेला असता. पार्थ भाऊजी, खरंच तुम्ही महान आहात हो. अपंग असूनही तुम्ही जिंकलात आणि माझ्याकडे सगळं असूनही मी हरले. मी नाही समजू शकले तुम्हाला. मी तुमच्यावर खूप अन्याय करत गेले आणि या घरासाठी तुम्ही सगळं काही सहन करत राहिलात. मला कठोरातली कठोर शिक्षा ही कमी आहे. शक्य झाल्यास मला माफ करा. पोलिसांनी जरी मला मृत घोषित केलं असलं तरी डॉक्टरांनी मला वाचवलं. देव तारी त्याला कोण मारी ही म्हण खरी ठरली. मी मृत्यूला अनुभवलं होतं,
म्हणून कसलंही भय माझ्यात उरलं नव्हतं. उरला होता तो फक्त एकटेपणा. दादाला माझ्या मृत्यूचा धक्का बसल्याने तो वेडा झाला होता. म्हणून त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये कुलकर्णी सरांनी ऍडमिट केलं. वहिनीला तिच्या कृत्याचा पश्चाताप झाला होता. यामुळेच तिने आत्महत्या करून स्वतःला संपवलं. माझ्यासमोर अनेक प्रश्न निर्माण झाले होते. काय करावं काही सुचत नव्हतं. कारण आता माझ्या आयुष्याची लढाई फक्त मलाच लढायची होती. पार्थ, सर तुम्ही अरे असा किती दिवस शोक करत बसणार आहेस? तुझ्या समोर आयुष्य पडलंय. तुला आठवतंय तुला तुझ्या दादाने कवितेतून काय उपदेश केला होता? ती वेळ आज आली. तुला तुझ्या दादांचं स्वप्न पूर्ण करायचंय. तुझ्या जीवनाचा खरा संघर्ष आता सुरू झालाय. दादा, ए दादा, दादा, दादा मी कोर्ट मॅरेज केलंय. ही बघ माझी पत्नी मैथिली. दादा, हे बघ मी तुझी सगळी स्वप्न पूर्ण केलीत रे. आज माझ्याकडे सगळं काही आहे शिवाय तुझ्या. ए दादा, प्लीज तू परत ये रे. तू परत ये दादा. एवढं मोठं आयुष्य मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत रे दादा. तू परत ये. पार्थ, पार्थ उठणार रे. ए दादा, ऐक ना रे दादा.
रे